मला आवडतं आणि वॅम्प प्ले करायला खूप जास्त. आणि इन जनरल माझं एक चेहऱ्यावरच माज लिहिलेलं असल्यामुळे लोकांना वाटतं की मी खूप वाईट आहे खऱ्या आयुष्यात पण. बघूया आता त्यातून पण कोणी शहाणपणा करून वाचलंच तर मग पुढची तयारी माझी वेगळी असेल. हॅलो हाय नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. आज आपण पोहोचलोय साताऱ्यात आणि जिथे पारूचं शूटिंग सुरू आहे त्यानिमित्तानेच आपल्यासोबत आहे दिशा. तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिले तर कशी आहेस तू? मी मस्त आहे. हाव आर यू? आय एम गुड. बरं, उन्हात एवढ्या शूटिंग चाललंय, काय नेमकं चाललंय जरा सांगशील? एक इव्हेंट आहे ज्याच्यात येऊन मी बॉम्बस्फोट करणार आहे. ओके. तर तो कार्यक्रम तिकडे सुरू आहे. सगळे खुश आहेत आणि मग एकदाच मी बूम करून ब्लास्ट करून माझा बदला घेऊन टाकणार. बरं, पण हे सगळं होणार आहे की त्यामध्ये पण ट्विस्ट असणार आहे? मी तर हे करणार आहे. पुढे काय होणार ते? बरं, सोबतच मालिकेला सुद्धा 1 वर्ष पूर्ण झालंय. एवढी यशस्वी वाटचाल आहे. महाराष्ट्राचे सगळेच तुम्ही लाडके झालात आपण म्हणू शकतो. हा प्रवास कसा होता, काय सांगशील? खूप छान वाटलं. 1 वर्ष कसं गेलं आम्हाला कळलंच नाही आहे. आम्ही इतके एकत्र राहतो सगळेजण, म्हणजे दिवसभर शूटवर सेटवर आम्ही एकत्र असतो आणि घरी गेल्यानंतर आम्ही सगळ्या मुली एका बंगल्यात राहतो, त्यामुळे तिथेही आम्ही एकत्र असतो. तर खूप फॅमिलीवाला आता बॉन्ड क्रिएट झाला आहे आणि खूप मजा येते. म्हणजे आमच्या स्वतःच्या घरच्यांनाच आम्हाला कधीतरी भेटायला मिळतं. म्हणजे आणि मम्मी पप्पांचं तर मला असं होतं की कधीतरी आम्हाला फोन करत जा. जास्त शेअरिंग गोष्टींचं इथल्या लोकांसोबत होतं. आता कधी काही वाईट वाटलं, काही बोलावंसं वाटलं तर आम्ही एकमेकींना नेहमी सपोर्ट करतो. सो ते खूप छान झालेलं आहे. 1 इयर कसं गेलं कळलंच नाही आणि प्रत्येकाला आपापले कॅरेक्टर्स प्ले करताना मला वाटतं खूप जास्त मज्जा येते. आम्ही खूप 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 मज्जा करतो सेटवर. आणि तुमचं हेच बॉन्डिंग बहुतेक आम्हाला पडद्यावर दिसतं. मग ते निगेटिव्ह का असे ना पॉझिटिव्ह का असे ना, पण ती केमिस्ट्री दिसून येणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते होतं. याआधी तुला मालिकेत बघितले लागिरे झाले, जीमध्ये पण खूप चांगली भूमिका केलीस. त्यानंतर इथे करतेस आणि जे प्रेक्षकांचं प्रेम मिळतं किंवा काही कॉमेंट्स येतात ती आपली एक शाबासकीच असते म्हणू शकतो आपण. पण काय सांगशील त्या प्रेमाबद्दल? हां, आता मी म्हणेन की प्रेक्षक प्रेमच करतात मला शिव्या घालून सुद्धा. कारण आधी वाईट वाटायचं मला, नंतर कळलं की ही पावतीच असते. विलन प्ले करताना जर कोणी आपल्याला शिव्या घालत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आता मी ते सगळं नाही बोलणार. मी म्हणणार की मी हे प्रेक्षकांचं प्रेम म्हणूनच घेते. मला आवडतं आणि वॅम्प प्ले करायला खूप जास्त. आणि इन जनरल माझं एक चेहऱ्यावरच माज लिहिलेलं असल्यामुळे लोकांना वाटतं की मी खूप वाईट आहे खऱ्या आयुष्यात पण. तसं काहीच नाही आहे. पण या चेहऱ्याची मला मदत होते कॅरेक्टर प्ले करताना. तर थँक्यू सो मच. मी कुठल्याही इव्हेंट्सना गेल्यानंतर मी एक्सपेक्ट नाही करत एका विलनसाठी इतकी लोकं गर्दी करतील, पण खूप लोकं गर्दी करतात. त्यांना सेल्फीज हवे असतात. ते मनभरून कामाचंही कौतुक करतात. तर खूप बरं वाटतं. थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा. नक्कीच नक्कीच. ती पोस्ट पावतीच असते एक म्हणू शकतो आपण, कारण काम आवडलं म्हणूनच ते तुला ओळखायला लागले आणि ते शाबासकीच्या स्वरूपातच तू घेतेस. शेवटी जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? मी 3 महिने जेलमध्ये काढलेत आणि आल्यानंतर आता मी ऑफकोर्स खूप इंटरेस्टिंग गोष्टी करणार आहे. आता आय हॅव बिकम अ सायको आणि त्या रागाच्या भरात मी माझा बदला कशा कशा पद्धतीने घ्यायचा प्रयत्न करणार आहे ते तुम्ही बघाल. आज एक स्फोट करणार आहे मी. बघूया आता त्यातून पण कोणी शहाणपणा करून वाचलंच तर मग पुढची तयारी माझी वेगळी असेल. पण प्लीज तुम्ही बघत राहा पारू, रोज संध्याकाळी 7:30 वाजता झी मराठीवर. धन्यवाद. बरं, माझा एक प्रश्न राहून गेला होता. व्हॅलेंटाईन येते तर सध्या हा व्हॅलेंटाईन वीक आहे. काय प्लॅन्स आहेत की सगळं सेटवरच होतं आहे आणि व्हॅलेंटाईन डे कसा असणार आहे? मला सिरियलमध्येही कोणी व्हॅलेंटाईन नाही आहे आणि खऱ्या आयुष्यातही नाही आहे. तर मी व्हॅलेंटाईन्सला माझ्या मम्मी पप्पांना गिफ्ट्स पाठवते. चला, हे खूप छान आहे. तेही आपले व्हॅलेंटाईनच असतात म्हणा. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.